महाराष्ट्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना कार्यान्वित असून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद नावाची कोणतीही योजना सुरू नसल्याचे प्रतिपादन महिला बाल कल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांनी केले आहे। मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना असल्याचे घासून भासवून समाज माध्यमांद्वारे काही संदेश प्रसारित होत आहेत। असे वृत्त केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये। महाराष्ट्र शासनाची क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले बाल संगोपन योजना ही सुरू असून या योजनेसाठी अकोला जिल्ह्यातील 3997 एवढ्या लाभार्थ्यांना 2 महिन्याचे 4000 रुपये प्रमाणे अनुदान वर्ग करण्यात आले आहे। 1600 नवीन लाभार्थ्यांच्या मंजुरीच्या प्रोसेसमध्ये आहेत। 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झालेला आहे व बालकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेअंतर्गत दरमहा 4000 रुपये मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत। सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी यांच्याकडे सादर करावे असे आवाहन पुसतकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले। त्यासोबत महिला व बालकल्याण विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून हा संदेश केवळ अफवा आहे, त्यामुळे त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत दक्षता बाळगण्याचा सल्ला नागरिकांना त्यांनी या प्रसंगी बोलताना दिला। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला। सर, ह्या ज्या महिला बालकल्याण विभाग आपल्या ऑफिस विभागामार्फत ज्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील किती महिलांनी लाभ सोडला याबद्दल सविस्तर माहिती द्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास आज 140 महिलांनी आपल्याकडे विविध मार्गाचे अर्ज केलेले आहे, ज्यामध्ये कुणाला नोकरी लागलेली आहे, काही लोकांचे संजय गांधी निराधार योजनेत लाभ असल्यामुळे तो बंद करण्यासंदर्भातले अर्ज आलेले आहेत आणि काही लोकांनी सुमोटो बंद करण्यासंदर्भात विनंती केली। असे 140 लोकांचे लाभ आपल्याकडे बंद करण्याचे अर्ज प्राप्त झाले होते। सदरचे अर्ज आपण मंत्रालयामध्ये पाठवलेले आहेत, कारण DBT मंत्रालयातून होत असल्याने तिथून ते बंद होणार आहे, तर ती माहिती आपण पाठवलेली आहे। आपल्या जिल्ह्यामधले जवळपास 321 महिला अशा राहिल्या की ज्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही। त्याची यादी आपण मेल केलेली आहे, पाठपुरावा सुरू आहे। त्या महिलांना कसा लाभ मिळवता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि नक्कीच असं वाटतं की तो त्यांना लाभ मिळेल। सर, हे जे बालसंगोपन योजनेचे प्रस्ताव आपल्याकडे